फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याविषयी मी तुम्हाला 2 मिनिटं माहिती सांगणार आहे. तर सेलू इथे भव्य दिव्य होणाऱ्या पारायण सोहळ्याविषयी. तर हा पारायण सोहळा 5 वर्षापासून अखंड चालू आहे. तर हा सोहळा कसा चालू आहे की प्रत्येक गावामध्ये हा सोहळा जाऊन आलेला आहे. पूर्ण मानवत आणि सेलू तालुका झालेला आहे. तर गेल्या वर्षी या सोहळ्याचा एक पूर्ण उत्सव मानवतमध्ये झाला आणि आता पूर्ण सेलू तालुका फिरून आता याचा मोठा उत्सव एक सेलू तालुक्यामध्ये होणार आहे. सेलूला तालुका सेलू इथेच. तर याची दिनांक आहे 11 मार्चला शोभायात्रा आहे. 12 मार्च ते 19 मार्च म्हणजे गुढीपाडवा शुभ मुहूर्तावरची सांगत आहे. तर या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की कॅशलेस, पाकिट मुक्त आणि पावती मुक्त. त्याच्यामध्ये पावती देखील नाही कोणाची आणि भजनावाल्याला कीर्तन करायला कोणालाच पाकिट देखील नाही. आणि या सोहळ्यामध्ये गोविंदगिरीजी बाबा राम मंदिराचे कोषाध्यक्ष यांची महाभारत कथा आहे 7 दिवस. तर या सोहळ्याचं वैशिष्ट्य खूपच मोठं आहे की भव्य न भूतो न भविष्यती असं कधी होणार नाही आणि कधी झालेला बी नाही. ते याचं आयोजन केलेलं आहे पंडित गुरुजी डाके मानवतचे. तर या सोहळ्यामध्ये 750 विनेकरी असणार, 750 तुळशीवाल्या महिला असणार, 750 झेंडेकरी, 750 ज्ञानेश्वरी नावाच्या मुली, 750 ज्ञानेश्वर नावाची मुलं, 750 कलश घेऊन. आणि जर असे फेटेवाले बाबा जर असले 750 तर लयच भाग्यवान समजायचं की त्यांना सांगितले की आता 750 पण फेटेवाले भेटणं तर तेवढं शक्य नाही. तर या गावामध्ये ज्ञानेश्वरी नावाच्या मुली असतील काही तर त्यांची यादी द्या आणि 750 एक पदार्थ एक खायला 7 दिवस. तर मग ते 750 पदार्थ कोण करणार? एकटे एका गावातून होणार का? नाही होत. मग त्याच्यासाठी महाराजांना असा करून काढला की प्रत्येक गावामधून एक पदार्थ एका गावामधून द्यायचा. तर हे पदार्थ परभणी जिल्ह्यापासून सुरुवात आहेत. तर आपला जालना जिल्हा त्याच्यामध्ये बरेच जण गाव गेलेले आहेत. तर तुमचंच गाव बाकी होतं म्हणजे जवळचंच गाव राहायला लागले आपल्या. मग मला आता कामात आपण इथं माहिती तरी द्यावा. आमच्या गावामध्ये दही धपाटे घेतलेले आहेत, सृष्टीमध्ये बालुशाही घेतलेली आहे, टाकळीमध्ये फराळीचं घेतलेलं एकादशी त्या दिवशी आणि सातुण्यामध्ये पण बालुशाही घेतली आणि आपल्या वाडीमध्ये पेंड खजूर घेतली. असे प्रत्येक गावामध्ये एक पदार्थ आपल्याला तरी सोपे आहेत. त्या परभणी जिल्ह्यात एवढे पदार्थ घेतलेत की 3-3 लाखाचे एका गावात पदार्थ घेतलेत. श्रीखंड असन, गुलाबजामुन असते, असे अनेक पदार्थ काही आपल्याला नाव पण माहीत नाहीत. तर या आणि त्याच्यामध्ये हे मृदंगाचार्य विनेकरी हे सगळेच महाराज लोक यांना सुद्धा सगळ्यांना हजेरी लावायची बरं का. आपल्याला नुसते माहितीच ऐकायची नाही, सगळ्या महाराज लोकांना हजेरी लावायची. आणि इथून सुद्धा मला एक पदार्थ अपेक्षित आहे काहीतरी येवा गावातून म्हणून आपल्या गावाचं बी तिथे यादीला नाव पडलं पाहिजे. तर मी असं महिला मंडळींना विनंती करते की तुम्हाला सोपा पदार्थ देते की आपल्या सोहळ्यावर पुन्हा 11,000 वाचक त्या ठिकाणी बसणार आहेत पारायणाला बरं का. तर कोणाला पारायणाला यायचं असेल तर नाव द्या. कोणाच्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी असेल ते बी नाव द्या, ज्ञानेश्वर असेल त्यांना नाव द्या. आपल्या राहुल महाराजाकडे संपर्क करा, हो छायाताईकडे करा. आणि मी तुम्हाला सोपा पदार्थ देते की चिवडा. आपला घरी आपण जे सणाला चिवडा बनवतो ते चिवडा तुम्ही सगळ्या प्रत्येक जण महिला करून देता का? एकाच दिवशी प्रत्येक घरून चिवडाच आला पाहिजेत. करून देत असेल तर हो म्हणा. वर हात करून तुमची शूटिंग घेऊन पूर्ण आमच्या ग्रुपला तुमची शूटिंग पाठवल्या जात आहे हो म्हणत. पूर्ण गावातून काही चिवडा सोपा आहे ना, चिवडा काही एवढी अवघड वस्तू नाही ना. आणि माऊलीला प्रसाद चालला तो बरं हो म्हणायला तर वर हात करायला थोडं थंडी नेवायले. आणि ऐका ना थोडं. आणि 11 तारखेला शोभायात्रा आहे. तर शोभायात्रेचं एक विशिष्ट सांगायचं राहिले. आपण जे महिनाभर माऊलीच्या पालखीमध्ये चलतो, माऊलीच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी गर्दीमध्ये चेंगरतो, त्या पादुका सेलू इथे 11 तारखेला हेलिकॉप्टरनं आगमन होणार आहे, त्याची पुष्पवृष्टी होणार आहे. त्या शोभायात्रेमध्ये आपलं स्वागत होणार आहे मृदंगवाल्याचं, टाळकऱ्याचं, विनेकऱ्याचं, ज्ञानेश्वरी नावाल्याचं. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद देखील घ्यावा एवढीच माझी रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.